जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने अखेर खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 12 मधून उज्ज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत। त्यांच्या विरोधात छाननीत दोघंही उमेदवार बाद झाल्याने उज्ज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे। उज्ज्वला बेंडाळे या भारतीय जनता पार्टीच्या माजी महानगर प्रमुख होत्या। त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेसमोर फटाके फोडून पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला आहे। उज्ज्वला बेंडाळे यांची ही हॅट्रिक असून ते तिसऱ्यांदा महानगरपालिकेच्या सभागृहात जाणार आहे। उज्ज्वला बेंडाळे यांनी आपण आपल्या प्रभागात व शहरात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासह प्रभागातील समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले आहे। आज दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता ही माहिती माध्यमांना जळगाव महानगरपालिकेत प्राप्त झाली आहे। जे अपक्ष उमेदवार होते त्यांचे अर्ज 96 मध्ये बाद झालेले आहे आणि आपले जवळपास बिनविरोध निवड झालेली आहे। फक्त औपचारिक ती घोषणा बाकी आहे। कसा आनंद व्यक्त करताय? येत्या 15 जानेवारी रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे आमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे, जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे दीपक भाऊ सूर्यवंशी, आमचे निवडणूक प्रभारी मंगेशदादा चव्हाण, स्मिताताई वाघ खासदार, तसेच रक्षाताई खडसे, अमोलदादा जावळे यांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक म्हणजे मी बिनविरोध निवड झालेली आहे। याचा सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे। सर्व पदाधिकारी असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते, कारण की गेल्या 10 वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे। बिनविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील, सगळे नेते मंडळी असतील, सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील, यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते। आणि ताई, आपल्या निमित्ताने भाजपाचं नगरसेवक पदाची हॅट्रिक झाली आहे। ताई, तिसऱ्यांदा तुम्ही नगरसेवक पदाच्या निवडणुकीत जिंकलेलं असं म्हणताय? हो, 3 वेळेला मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्याचीच ही पावती आहे आणि जे आमच्या सन्माननीय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। ताई, आपल्या निमित्ताने भाजपाचं खातं जे आहे ते महापालिकेत उघडलेलं आहे। आगामी काळात भाजपाला किती जागा मिळतील किंवा महायुतीला किती जागा मिळतील, काय विश्वास आहे विजयाचा? नक्कीच महायुती म्हणून जळगाव शहरात चांगल्याच प्रकारे जागा येतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेलो आहोत आणि आता माझी बिनविरोध झाल्यामुळे माझ्या वार्डातील जेवढे नगरसेवक आहेत बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये जिथे जिथे माझी गरज आहे तिथे मी पूर्णपणे सर्वांना साथ देणार आहे आणि सगळ्यांसाठी मतदान घेण्यासाठी जाणार आहे। थँक्यू।